नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आहे नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या अहवालाची ही बातमी. अशी बघा, महत्त्वाची बातमी ही आत्ता क्षणाची की खासदार नवनीत राणांच्या आरोपावर राज्य सरकारनं अहवाल तयार केला आणि हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. या अहवालात सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे. तसंच राणांना मागणीप्रमाणे जेवण आणि पाणी देण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं. आवडीनुसार जेवण आणि 2 वेळा नाश्ता दिला जात असल्याचं देखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले. तसंच जातीवाचक शब्दांचा वापर केला नसल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. कायद्यानुसार कारवाई केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आणि हा संपूर्ण अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. या अहवालात नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात. अहवालामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आला. मागणीप्रमाणे जेवण आणि पाणी देण्यात आलंय. नवनीत यांनी साधं पाणी पिण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना मिनरल पाणी देण्यात आलं. आवडीनुसार जेवण आणि 2 वेळा नाश्ता देण्यात आला. मागणीप्रमाणे चहा आणि कॉफी देखील देण्यात आली. कारागृहात दिवसातनं 3 वेळेस स्वच्छ केलं जातं आणि जातीवाचक शब्दांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. तसं कोणी काही म्हटलंही नाहीये. लोकप्रतिनिधीनुसार पूर्ण सन्मान दिला जातोय. लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन कुठेही करण्यात आलेलं नाहीये. आणि आपण बघतोय अशा प्रकारे या अहवालातले महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विनोद, काय तपशील? खासदार नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी आणि खास करून मुंबई पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आला. या आरोपावर ज्याप्रमाणे केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांनी पत्र पाठवून त्या आरोपाची संपूर्ण माहिती आणि अहवाल मागितला आणि याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने. त्यामध्ये विशेष करून काही महत्त्वाचे मुद्दे या अहवालामध्ये न्यूज 18 लोकमतला कळले आहेत. त्यामध्ये खास करून 2 पोलीस स्टेशन सांताक्रूज आणि खार या पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी अहवालामध्ये घेण्यात आला आहे आणि त्यांची एक पेनड्राईव्ह तयार करण्यात आली असल्याची माहिती येत आहे. त्याचबरोबर जेवण करत असताना आवश्यक असलेली जी सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्यांना दिले जाणारं जेवण यासारख्या याची संपूर्ण माहिती या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे. साधं पाणी पिण्यास नकार दिले असल्यामुळे मिनरल वॉटर त्या ठिकाणी देण्यात आलं असल्याची माहिती या अहवालामध्ये दाखल केली आहे. आणि खास करून आवडीनुसार मागेल तेव्हा जेवण, कॉफी, चहा आणि त्यानंतर 2 वेळा नाश्ता आणि दिवसाभरातून 3 वेळा कारागृहाची सफाई करत असल्याने जे आरोप प्रत्यारोप नवनीत राणांनी केले त्या आरोपावर या अहवालामध्ये संपूर्ण एकंदरीत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आणि हा जो अहवाल आहे तो अहवाल केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये जातीवाचक शब्दांचाही त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता, परंतु या अहवालामध्ये जातीवाचक शब्दांचा कुठेही वापर करण्यात आला नाही असंही या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे. यामुळे हा अहवाल केंद्र सरकारकडे राज्य सरकार लवकरच सुपूर्द करणार आहे. लोकसभा अध्यक्षाकडेही हा अहवाल सुपूर्द करणार आहे. ज्याप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांनी जो फुटेज जारी केला आहे त्याच आधारावर इतर फुटेजही आज काही जारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने एकंदरीत अहवालामध्ये तयारी केली आहे. आणि केंद्र सरकारकडे आणि लोकसभा अध्यक्षाकडे जेव्हा हा अहवाल पाठवण्यात येईल त्याच दरम्यान हे जे काही माहितीचे जे फुटेज आहेत ते सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहायला मिळतील. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. पुढे समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली रवी राणा आणि नवनीत राणा यांना अटक करण्यात आली आणि सध्या ते कोठडीत आहेत. अशात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि यावेळी राज्य सरकार राणा दाम्पत्याने केलेल्या अर्जावर उत्तर दाखल करणार आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे घरचं जेवण मिळावं याची विनंती करणारा अर्ज जो आहे तो राणा दाम्पत्यानं दाखल केलेला आहे. त्यावरती लवकरच सुनावणी जी आहे ती केलं जाईल. नवनीत राणांना मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत मुंबई पोलीस आज दुपारी 3 वाजेपर्यंत काही व्हिडिओ सीसीटीव्ही व्हिडिओ जे फुटेज ते जारी करणार आहेत आणि अशी माहिती खुद्द
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी दिली। 3 बजे कुछ वीडियो आने वाले हैं, पुलिस की तरफ से वह जाहिर करने वाले हैं कि क्या क्या हुआ, जो इल्ज़ाम सरकार के ऊपर लगाया गया है और पुलिस के ऊपर जो इल्ज़ाम लगाया गया उसकी सत्यता क्या है, ये आपको आज 3 बजे दिखाई देगा। पुढे जर आपण पाहिलं बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली। राज्याच्या जवळपास 13 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात देऊ केले आणि त्यामुळे आता पालिका निवडणुका जरी खोळंबल्या असल्या तरी राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील जवळपास 13 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात देऊ केलेलं आहे आणि आता यानंतर महापालिका निवडणुका जरी खोळंबलेल्या असल्या तरी राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर काय नेमका निर्णय घेतला जातो हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 13 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्या 13 महानगरपालिकांच्या निवडणुका सध्याला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अजूनही सुटू शकलेला नाहीये, तो न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरती सुनावणी होताना दिसते। अशा सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ही निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या। इव्हन राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यावरती एकमत झालेलं होतं। पुढच्या निवडणुका ज्या त्या पुढे ढकलल्या गेल्या। त्यामुळे आता जर आपण बघितलं की ह्या सगळ्या परिस्थितीत या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याबद्दलचं प्रतिज्ञापत्र जे ते देऊ केलेलं आहे। त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि त्यामुळे या निवडणुका जरी खोळंबलेल्या असल्या तरी राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी असल्याचं सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याबद्दल काय निर्णय घेतंय, हे काही राज्य सरकारला सूचना करतंय का, वेळीच या निवडणुका पार पाडा याबद्दल काही सांगतंय का, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 13 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय हा लवकरच अपेक्षित आहे। महत्त्वाची बातमी ती कॅबिनेट बैठकीच्या संदर्भातली। मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय जे ते घेतले जाऊ शकतात। अनेक गुन्हे मागे घेण्यावरती चर्चा होणार आहे आणि सामाजिक राजकीय गुन्हे मागे घेण्याबद्दलचा निर्णय जो तो घेतला जातोय का हे देखील बघावं लागेल। शिवाय मराठा आंदोलनातील गुन्हे जे आहेत, काही आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते, ते गुन्हे देखील मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जातोय का हे देखील आपल्याला लवकरच कळेल। पण सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याची शक्यता ही निश्चित आहे, त्याबद्दलचा निर्णय निश्चित होऊ शकतो असं आपल्याला कळतंय। बैलगाडा शर्यतीबाबतचे गुन्हे देखील मागे घेतल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे आणि जर आपण लक्षात घेतलं तर हे निर्णय कुठले असू शकतात, तर हे निर्णय असू शकतात सामाजिक राजकीय गुन्ह्यांच्या संदर्भातले। मराठा आंदोलनातील गुन्हे जे ते देखील मागे घेतले जाऊ शकतात। त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नेमकं काय घडतंय हे आपल्याला लवकरच कळेल। पण ही बैठक सुरू असल्याचं कळतंय आणि या बैठकीनंतर जो आहे आपल्याला पुढली माहिती मिळू शकेल। पण जो एक अंदाज लावला जातोय, जे काही सुरुवातीला आपल्याला सूत्रांकडे माहिती मिळते त्या माहितीनुसार या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, काय अपडेट या बैठकीबद्दल? आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहे। सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते असे विषय जे आहेत ते चर्चेत आणले जाणार आहेत, त्यावरती महत्त्वाचे निर्णय होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंतचे सामाजिक आणि राजकीय गुन्हे ज्यांच्यावरती झालेले आहेत ते गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। या संदर्भात गृहमंत्री काय निर्णय घेत आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। कारण याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आहेत, सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। हे सगळेच गुन्हे दाखल केले तर सर्वच पक्षांच्या या गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधी असेल किंवा कार्यकर्ते असतील यांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये मराठा आंदोलन यासह इतर सामाजिक आंदोलनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्यांच्यावरती जे गुन्हे जे झालेले जे आहेत ज्या कार्यकर्त्यांवरती ते देखील गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याची शक्यता आहे। म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शन केली, आंदोलन केली, त्यावेळी त्यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, ते गुन्हे देखील मागे घेण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीमध्ये देखील आंदोलन झाले होते, त्यावेळेला देखील अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे देखील मागे जे घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे।
त्याचबरोबर पोलिसांची घरासंदर्भाचा प्रश्न होता, त्यामुळे पोलीस गृहनिर्माण संदर्भात काय निर्णय होतात हे देखील पाहावं लागणार आहे. आता हा विषय जो आहे तो सध्या चर्चेला असल्याची देखील माहिती मिळते आहे. मागील सरकारने 2017 मध्ये ही योजना जी आहे ती सुरू केली होती. एकंदरीत या योजनेमध्ये HDFC आणि ICICI बँकेकडे कर्ज योजना दिली होती. या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा होणार आहे, मात्र निर्णय काय होतो आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला 36 कोटी रुपये अधिकचे बँकेचे जे आहेत ते मोजावे लागत होते. त्या संदर्भातला काय निर्णय होतो आहे या योजनेमध्ये हे पाहावं लागणार आहे. 2-3 विषय महत्त्वाचे आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो राजकीय आणि सामाजिक गुन्हे ज्या संघटनांवरती दाखल आहे किंवा राजकीय पक्षांवरती दाखल झाले आहेत ते मागे घेतले तर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही आंदोलनाच्या संदर्भातले गुन्हे, राजकीय सामाजिक गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याबद्दलचा निर्णय जो तो घेतला जाऊ शकतो. या बैठकीनंतरचे अपडेट आपण घेऊच, पण यानंतर जाणून घेऊया. तर पुढली बातमी अशी आहे, एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईतील ऑटो रिक्षा चालक जे आहेत ते 17 मेला एक मोठं आंदोलन करत आहेत. आणि हे आंदोलन ते करणार आहेत महानगर गॅस जे आहे त्याचं मुख्य कार्यालय जे BKC ते त्या BKCच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाईल. आणि अर्थात त्याचं कारण असं आहे की CNG कमी दराने मिळावा यासाठी हे आंदोलन जे केलं जात आहे. सध्या CNGचे वाढलेले एकूण दर जर आपण लक्षात घेतले तर ते CNG यंत्रणाने आधारित ज्या रिक्षा आहेत त्या रिक्षांना ते दर परवडण्याचे झालेले आहेत. साधारण 5 ते 7 रुपये 10 रुपये इतकी ही दरवाढ जी आहे ती प्रत्येक दिवशी होत गेली. त्याच्यामुळे या रिक्षा चालकांनी आता या सगळ्या याच्यात व्यवसाय कसा करायचा याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे. बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, मुंबईतील ऑटो रिक्षा चालक हे आंदोलन का करणार आहेत? आता सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईमधली एक मोठी ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीमेन्स युनियन आहे ती आहे मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन. आणि त्यांनी मंगळवारी 17 मेला 11 वाजता महानगर लिमिटेड यांचं बांद्रा कुर्ला मधलं जे ऑफिस आहे तिथे मोठ्या प्रमाणात सगळ्या वाहनांसह, नुसते ऑटो रिक्षा चालक किंवा मालक स्वतः जाणार नाही तर ऑटो रिक्षा सह या वाहनांसह प्रचंड मोर्चा हा काढण्यात येणार आहे. आणि त्यांची मागणी हीच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये CNG वर ऑटो चालावी यासाठी कंपल्शन करण्यात आलं. त्यांना सगळ्या जे ऑटोज आहेत त्या CNG वरच्या असाव्यात या पद्धतीनं जर सक्ती करण्यात आली. पण दुसऱ्या बाजूला CNGचे दर मात्र खूप चढ्या दराचे आहेत किंवा जास्त आहेत आणि त्याऐवजी ते अनुदानित दरानं मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन असणार आहे. सकाळी 11 वाजता एकदम मुंबईत वेगवेगळ्या आंदोलनांमुळे त्रास होतोच आणि आता थेट या रिक्षा चालकांचा किंवा मालकांचा आंदोलन आहे की मोर्चा आहे. यामुळे अनेक मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागेल. कदाचित सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांना रिक्षाही मिळणार नाही अशी स्थिती असेल. धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या आंदोलनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला म्हणजे 17 मेला तर रिक्षाचालक CNGचे वाढलेले दर या विषयाला घेऊन निषेध व्यक्त करतील. BKCतल्या महानगर गॅसच्या कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडत आहे. आणि आता जाणून घेऊयात की पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या मुद्द्याला घेऊन एकीकडे केंद्र सरकार, दुसरीकडे राज्य सरकार अशी सगळी एकमेकाच्या विरोधातली परिस्थिती असताना या सगळ्या वादामध्ये दरवाढीचं खापर राज्य सरकारने केंद्रावरती फोडलं. आणि त्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटने केंद्रविरुद्ध राज्य संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून साधारण 79,412 कोटी जमा केलेत तर यावर्षी 33,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. मग जर राज्य सरकारला नागरिकांना दरवाढीपासून दिलासा द्यायचा होता तर मग पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही असा सवाल हरदीप सिंग पुरींनी राज्य सरकारला विचारलाय. त्यांनी काय नेमकं ट्विट केलंय बघा. त्यांनी असं म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून 79,412 कोटी रुपये जमा केलेत आणि यावर्षी 33,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे ट्विटद्वारे. बिगर भाजपा शासित राज्यांनी आयात मद्याऐवजी इंधनावरील करात कपात केल्यास पेट्रोल स्वस्त होईल. महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर 32 रुपये 15 पैसे आणि केंद्र शासित म्हणजे काँग्रेस शासित राजस्थान 29 रुपये 10 पैसे आकारतं. परंतु भाजप शासित उत्तराखंड 14 रुपये 51 पैसे आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 रुपये 50 पैसे आकारतं. असं ट्विट त्यांनी केलेलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यावरनं राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पण अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंधन दरवाढीवरून केंद्राला टोला लगावला आहे. परदेशातून इंधन आयात झाल्यावर सर्वात आधी केंद्र सरकारकडून त्यावर टॅक्स लावला जातो आणि त्यामुळे इंधनावरील कर आधी केंद्र सरकारने कमी करावा. प्रत्येक वेळी हा चेंडू राज्याकडे ढकलू नये असा टोला अजित पवार यांनी लगावला. आम्हाला यावेळेस गॅसवरचा रिलीफ द्यायचा आम्ही तो म्हणजे तेवढा निर्णय घेतलेला आहे. आणि बाकीच्या संदर्भामध्ये काय झालंय, पेट्रोलच्या बाबतीमध्ये मी पाहिलंय की पेट्रोल परदेशातनं आयात केल्यानंतर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा थोडासा महाराष्ट्राचा टॅक्स जास्त आहे. त्याच्यात कदाचित चर्चा होऊ शकते की बाबा त्याच्यात काही आपल्याला मार्ग काढता येईल का. हे मोठ्या प्रमाणावर किमती वाढतायत आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलचे दर पण वाढतोय. आम्ही यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण गॅसवरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला. 13.5%वरचा 3%वर आणला. त्याच्यात राज्य सरकारला साधारण 1000 कोटी रुपयाचा जो टॅक्स तिजोरीत येणार होता तो यायचा बंद झाला. म्हणजे तेवढा रिलीफ हा राज्य सरकारने राज्यातल्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक, महिला, गॅस घरगुती गॅस वापरणाऱ्या ह्या सगळ्यांना मिळून दिला. आता यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पण उल्लेख तिथं केला गेलेला आहे. पण टॅक्स मग कमी करावा. केंद्राने प्रत्येक वेळेस राज्यावर ढकलू नये. केंद्र सरकारला खूप अधिकार असतो. आपल्या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स हा केंद्राला मिळतो हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी झाकून ठेवू शकत नाही. कारण मुंबई ही देशाचीच आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळे इकडनं तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स जातो. त्या प्रमाणात मात्र आपल्याला जो निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ती आज नाही, पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही पण गोष्ट सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे. पण या सगळ्या वादाबद्दल सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे देखील आम्ही जाणून घेतलं. सकाळचा माझाच खर्च तो 1 लिटर पेट्रोलमध्येच जातो. त्याच्यामुळे इन्कमच काय होत नाही. त्या वादांमुळे दोघांनी काहीतरी ठरवा आणि आम्हाला तसं हे करायचं. सामान्य जनतेला त्याचा त्रास होतोय. केंद्राने कमी करायला पाहिजे. कारण की त्यांच्याकडे आणि कोविडमुळे आता एवढे हे झालेले आहेत. मग त्यांनी काहीतरी पुढाकार घ्यायलाच पाहिजे. महागाई वाढली, सगळंच वाढलेलं आहे. तेलाचे भाव, परत लिंबू हे ते सगळंच वाढलेलं आहे. आणि शेवटी काय सगळं घर चालवायचंच आहे. सगळं मोदींनी पुढाकार घ्यायला पाहिजे असं वाटतं. हो हो हो, त्यांनी तर केलंच पाहिजे. कारण की यंगस्टर्स आहेत, सगळ्यांना जॉबचं पण हे आहे, त्यांना कुठेतरी कमी झालंच पाहिजे. अहो काय नाही, सगळा चोरांचा बाजार आहे सगळा. हा सगळा खेळ गरिबांना ह्यांनी मारायचं धरलंय. आलं लक्षात. हे सगळे कुठले पक्ष आहे ना, आय एम नॉट इंटरेस्टेड ऑल इन पार्टिसिपेटेड इन फॉर वोटिंग. आता सगळं आता हे राजकारणच मॅडम ह्याला आड येते सगळं, माहितीये का. राजकारण पॉलिटिक्स आहे ना, ही जर बिमारी जर आपल्या देशाला नसती ना तर आज आपला देश आहे ना 1 नंबरच्या लेवलला पोहोचला असता आज. त्यात आज खासदार संजय राऊतांनी काय म्हटलं बघा. संजय राऊतांनी टीका केली आहे. म्हणजे विविध मुद्द्यांवर त्यांनी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी कोरोनावरून झालेल्या बैठकीत पंतप्रधानांवर निशाणा साधला. तर लकडावाला सोबतच्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्याच्या फोटोवरून विरोधकांवर त्यांनी पलटवार केला. नेमकं काय म्हणाले संजय राऊत पाहूया. जास्त तारा छेडलेल्या आहेत आणि ममता बॅनर्जी असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, के.सी. चंद्रशेखर राव असतील, यांची वक्तव्य आपण पाहिल्यावरती कळेल की तो एकतर्फी संवाद होता. आणि बिगर भाजपा शासित राज्य आहे त्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं. प्रधानमंत्र्यांकडून ही अपेक्षा नाही. आणि काल व्हॅट संदर्भात सुद्धा जो विषय झाला, इंधन दरवाढी संदर्भात, तो विषय अनावश्यक होता असं सगळ्याच मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. बिगर भाजपा शासित मला कोणी आरोप केले माहीत नाहीये. महायुतीच्या नेत्यांचे अनेक असतील ना. प्रश्न कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत हा नसून संबंधित व्यक्तीबरोबर ज्याला ईडीने अटक केली होती 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात,
त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलवलं नाही हा प्रश्न आहे. तपास कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत हा नसून आर्थिक व्यवहार कोणी केले, मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीबरोबर या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे. पण सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा, भूमिगत व्हायचं आणि दुसऱ्या विषयावरती लोकांना गुमराह करायचं, हे यांचं धोरण आहे. कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माहिती आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्यासुद्धा. कालचं बोलत नाही मी, उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावरती फार पाय ठेवून वर कशाला आवाज करणार, असं काही घडलेलं नाही. आणि यानंतर बातमी नाशिकमधनं भोंग्यांच्या संदर्भात नाशिकमध्ये आलेल्या नवीन पोलीस आयुक्तांनी जुन्या पोलीस आयुक्तांचे जे आदेश होते ते रद्द केलेले आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त नाईक नवरे यांनी यापूर्वी दीपक पांडे यांनी 3 तारखेपर्यंत भोंग्याची परवानगी घेण्याच्या संदर्भातले जे आदेश दिलेले होते ते आदेश सपशेलपणे रद्द केलेत. आणि यानंतर आता नाशिकमध्ये या सगळ्या याच्यावरनं मोठी चर्चा सुरू झालेली आहे. जाऊयात यानंतर मध्य प्रदेशमधल्या कान्हा इथल्या अभयारण्यामध्ये 2 वाघांची झुंज जी आहे तिथल्या पर्यटकांना बघायला मिळाली आहे. खास असं हे दृश्य होतं. अर्थात तिथं जाऊन वाघ बघायला मिळणं हीच फार मोठी पर्वणी असते. यावेळी तर थेट वाघ एकमेकांना भिडताना बघायला मिळाले. सुरुवातीला ते एकाच ठिकाणाहून शांतपणे निघाले होते. अचानक या दोघांमध्ये झुंज सुरू झाली. काही काळ ही झुंज सुरू झाली. यावेळी नेमकं कोण माघार घेतलं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण 2 वेळेस ही झुंज एकमेकांना झालेली टक्कर लक्षात घेतल्यानंतर एका वाघाने यातनं माघार घेतली. आणि यावेळी झालेली एकूण झुंज आणि फुटलेल्या डरकाळ्या या सगळ्या कॅमेरामध्ये कैद करण्यात आल्या. रोखना बंद कर दे. वीडियो आणि आता आमच्या मिशन पाणी या मोहिमेबद्दल. भदोही गाव हे विणकरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तिथली हस्तकला जगभरात प्रसिद्ध आहे. पण याच ठिकाणी म्हणजे कलेचं गाव म्हणवल्या जाणाऱ्या या गावामध्ये पाण्याची टंचाई होती. तिथे नेमकं काय करण्यात आलं पाहूयात. हम बुनकर समुदाय के लोगों को स्वच्छ पेयजल उपलब्ध हो सके, उनके हाइजीन बिहेवियर में बदलाव आ सके, अच्छी आदतों का विकास हो सके, इन सभी मुद्दों पर और पेयजल गुणवत्ता क्या होती है, किस प्रकार को से उसको हम सुरक्षित करके पेयजल गुणवत्ता को कैसे अपने स्वास्थ्य को सुधार सकते हैं, इन सब मुद्दों पर वाटर एड इंडिया काम कर रहे हैं. और इसी प्रकार के जब प्रशिक्षण कार्यक्रमों का हमने आयोजन किया तो वहाँ पर हमारे ग्राम पंचायत पल्हैया की एक किशोरी शिवानी उपलब्ध थी, जिसने बाद में चल करके हमसे यह आग्रह किया कि हम उनके गांव में भी प्रशिक्षण के माध्यम से किशोरियों को यह सिखाएं ताकि वो लोग भी अपने गांव के पानी की जांच कर सकें और लोगों को बीमारियों से मुक्त कराने में अपना अमूल्य सहयोग दे सकें. पहले तो हम वाटर टेस्टिंग करते थे, लेकिन अब हम टाइम निकाल के लोगों को समझाते हैं. जब ये फ्लोराइड हमारे गाँव में निकला तो लोगों को हम कन्विंस करते हैं, उन्हें मोटिवेट करते हैं और समझाते हैं कि फ्लोराइड जो निकला है वो एक प्रकार का जहर है और फ्लोराइड से फ्लोरोसिस नामक बीमारी होती है, जिसका मतलब होता है हड्डियों का गलना. ये हमारे दांतों को सड़न पैदा करते हैं, उसमें पीलेपन आ जाते हैं, हड्डियों की प्रॉब्लम मतलब दर्द करते हैं घुटने और सूजन आ जाती है, पेट की प्रॉब्लम होती है. तो ऐसे लक्षण हम बताते गए और हमारे गाँव वाले धीरे धीरे मानते गए, क्योंकि वो लक्षण उनको दिखते थे और वो समझते गए और इस प्रकार से उन्होंने हमारी बात मानी. और उस टाइम पे ये नहीं मान रहे थे कि ये लड़कियां हैं आगे नहीं बढ़ सकती या फिर ये गलत कह रही हैं और बचपन से ये पानी पीते आ गए हैं, ऐसा कुछ हुआ नहीं. अब क्या होगा, अब ये हो गया है कि जो भी हैंड पाइप अगर लगवाता है तो हम लोग को बुलाते हैं कि मेरे यहाँ हैंड पाइप लगा है, आओ आप सब वाटर टेस्टिंग कर दो कि पानी मेरा सही है या नहीं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.